चंद्रमान तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमान भात निरवता ती तशीच धुंदतेच चांदणे छाया निरेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमान भात. वाह. म्हणजे अशी मुलाखत जर सुरू झाली तर अर्थात ती रंगतच जाणार. स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमाची टीम आज लोकमत फिल्मीच्या मंचावर आली आहे. सर्वप्रथम आमच्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. अर्थात अपूर्वा मोडक अभिनेत्री, मृण्मयी देशपांडे लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडे, अर्थात आपण सगळे त्यांना ओळखतो, सुनील बर्वे आपल्या सगळ्यांचे आवडते, आणि अर्थात सागर तळाशीकर ज्यांना अर्थात हे सगळेच कलाकार आहेत जे आपण खूप जवळून ज्यांना पाहिलंय. आणि हा जो विषय आहे आपल्या सगळ्यात जवळचा आहे, बाबूजी, ज्यांना सगळेच लाडाने म्हणायचे बाबूजी, आणि त्यांची गाणी आजही आजच्या पिढीलाही की सुमधुर वाटतात. आणि अर्थात आम्ही त्यासाठीच उत्सुक आहोत या सिनेमासाठी. योगेश, पहिला प्रश्न तुम्हाला, अर्थात कॅप्टन ऑफ द शिप, बाबूजी हा माणूसच इतका मोठा होता ज्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलंय. जसं मी म्हटलं तसं गाणी आजच्या पिढीलाही तितकीच आवडतात. त्यामुळे यांच्यावर सिनेमा बनवायचा आणि इतक्या मोठ्या माणसाचं आयुष्यही तितकंच छान सगळ्या अनुषंगाने ते भरलेलं असतं आणि अशा माणसावर सिनेमा बनवायचा आणि तो लोकांपर्यंत न्यायचा, हे सुचलं कसं आणि कसा प्रवास होता तो सगळा? नमस्कार. मला वाटतं की प्रश्न तुम्ही जो विचारला त्यामध्ये मला माझं उत्तर कुठे 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 दिसत होतं, सो त्याबद्दल थँक्यू सो मच. मुळात बाबूजी हे अत्यंत लोकप्रिय असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी, भारतासाठी. त्यांनी केलेला मराठी चित्रपट विश्वामधलं कार्य, त्यांनी दिलेली सुमधुर गाणी, ग दी माडगुळकरांबरोबर असलेलं त्यांचं अद्वैत, त्यांचं मैत्रीचं नातं, त्या अनुषंगानं असलेलं बाबूजींचं कुटुंबवत्सल असणं, ललिताबाईंची त्यांना मिळालेली साथ, त्यांनी केलेलं आशाताई असतील, लता मंगेशकर असतील, किशोर कुमार असतील, मोहम्मद रफी साहेब असतील, माणिक वर्मा असतील, यांच्याबरोबर असणारं त्यांचं संगीत विश्वामधलं योगदान इतकं मोठं होतं. ते मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि अर्थात जिथे जिथे मराठी माणूस देशभर जगभर पसरलेला आहे तिथपर्यंत पोचणं हे खूप गरजेचं होतं. कारण इतक्या वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या इतक्या मोठ्या व्यक्तींवर काहीच झालं नाही, हा पहिला एकतर विचार खूप मनाला जरा सल देणार आपण जे म्हणतो तसा होता. आणि मी लेखक दिग्दर्शक म्हणून याचा विचार यासाठी केला की बाबूजींच्या आयुष्यामध्ये सिनेमासाठी जे जे गरजेचं असतं ना, रूढार्थानं प्रेक्षकांच्या दृष्टीनं, की एक नायक नायकाची गोष्ट, मग त्याचा स्ट्रगल आणि त्याचा एक छान सुखद प्रवास शेवटीकडे गेलेला, शेवटाकडे जातानाचा, याच्यापेक्षा दुपटीनं जास्त मटेरियल या खरं तर विषयामध्ये आहे. कारण बाबूजी आपल्याला सगळ्यांना, आपल्या पिढीला, आपल्या आधीच्या पिढ्यांना तर खूपच जास्त जवळचे आणि प्रिय आहेत, पण इथून पुढच्या पिढीला सुद्धा ते जास्तीत जास्त प्रिय का आहेत हे समजावं, उमगावं, यासाठी म्हणून मला वाटतं की हा प्रयत्न मी केला. अर्थात सिनेमा करणं आणि एखादा बायोपिक करणं हे खूप जिकरीचं आणि फार धीराचं काम आहे असं मी समजतो, कुठलाही चित्रपट कुठल्याही मेकरनी केलेला. कारण त्या व्यक्तिमत्वाला आपण 2.5-3 तासामध्ये प्रेक्षकांसमोर मांडतोय, हे खूप मोठं चॅलेंज असतं.
ते पाहत असताना प्रेक्षकांना नव्यानं काही गोष्टी कळणार आहेत ना, त्यानंतर माहिती असलेल्या सुद्धा अच्छा अशा घडणार आहेत का, हा तपशील तपासून पाहण्याचा सुद्धा कदाचित तो योग असतो किंवा ती संधी असते. आणि अर्थात मी लहानपणापासून असणारं बाबूजींविषयीचं एक अट्रॅक्शन जे आपल्या प्रत्येकाला आहे, म्हणजे हा लहानपणापासूनचा हा मुद्दा मला वाटतं आता वगळून मी उत्तर द्यायला हरकत नाही इथून पुढच्या काळात, कारण आहेच आहे. आपण म्हणजे त्या पिढ्या आपल्या त्यावर पोचलेल्या आहेत, बाबूजींच्या गाण्यावर, गदिमांच्या शब्दांवर. त्यामुळे इतकं मोठं महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व, संगीत क्षेत्रातलं, चित्रपटसृष्टीला एवढं मोठं योगदान देणारं, त्यांच्याविषयी हे व्हायलाच हवं होतं. म्हणजे त्याशिवाय म्हणजे मला वाटतं की अदरवाईज मराठी रसिक पूर्ण नाही होऊ शकत हे नाही दिलं तर. पण मला इथे आणखीन एक अर्थात प्रवास ऐकल्यानंतर एक पुढचा प्रश्न विचारावा असं वाटतो की माझ्या माहितीनुसार सुनीलजींनी बाबूजींच्या एका कार्यक्रमाचं निवेदन केलेलं आणि अर्थात ते पाहण्यात येतं, आपल्या बघण्यात येतं आणि कुठेतरी मग ती लिंक लागते की यांच्यात मला दिसत आहेत बाबूजी की जे पडद्यावर लोकांना अपील होईल, लोकांना ते आपलेसे करतील. तर तिथून तो प्रवास होता का त्या व्हिडिओमुळे की कसा, म्हणजे सुनीलजी बाबूजी साकारणार हे कसं काय ठरलं? नाही, सुनील बर्वे एकतर नट म्हणून मला आवडणारा नट आहे, खूप छान काम त्याचं आपण पाहिलेलं आहे अनेक वर्ष, तो गातो उत्तम. त्यामुळे बाबूजींची भूमिका ही दिसण्या व्यतिरिक्तही खूप आहे. बाबूजी साकारणं हे आपण तसे दिसतो या व्यतिरिक्त सुद्धा खूप होतं. आणि इतक्या मोठ्या म्युझिकल बायोपिकमध्ये बाबूजींना गाताना जर प्रेक्षक पाहणार असतील तर तो कलाकार तसा गातोय हा हे म्हणण्याची शंका जरी निर्माण करू शकलो ना आम्ही, तरी मला वाटतं ते आमचं फार मोठं यश आहे. आणि त्या बाबतीत सुनील बर्वे हा अभिनेता म्हणून मला हवा होता आणि त्यांनी ते 1 मेला तुम्हाला दिसेल काय गंमत केली आहे. बरं सुनीलजी, तुमची रिॲक्शन काय होती पहिल्यांदा जेव्हा कळलं की मला सुधीर फडकेंवर आधारित सिनेमा येतोय आणि त्यात मी ती मुख्य भूमिका साकारतोय, बाबूजी साकारणं? अर्थात ते म्हणतात ना की खूप काम केलंय पण कुठेतरी काहीतरी मिस होतं, ते आत्ता पूर्ण होईल असं वाटतंय. तर अशा पद्धती तुमची एकंदरीत रिॲक्शन त्यावेळेला काय होती? माझा विश्वासच बसला नव्हता की मी ही भूमिका चांगली करू शकेन किंवा मी ही या भूमिकेसाठी सूट आहे. हे योगेशचं विजन होतं ॲब्सोल्युटली. आणि त्यांनी ते इतक्या काय म्हणतात त्याला की नेटाने सगळा त्याचा अभ्यास केला होता. म्हणजे फक्त त्यांनी बाबूजींच्याच आयुष्याबद्दलचा अभ्यास नव्हता केला, तर आम्ही नट म्हणून कसे आहोत सगळेजण या कपॅसिटीजचा पण त्यांनी विचार केला होता. प्रत्येकजण दिसतोय कसा, त्याला त्याच्यात काय काय बदल केले, तर तो किती जवळ जाऊ शकतो पात्राच्या याचाही त्यांनी अभ्यास केला होता. आणि त्यांनी त्याचे स्केचेस काढले होते. म्हणजे त्याच्याकडे एक स्केचबुक आहे त्याचं सगळ्या कॅरेक्टर्सचं, ज्याच्यामध्ये ओरिजिनल कॅरेक्टरचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला त्यांनी त्याच्यावरती थोडंसं फोटोशॉप करून त्याचं चित्र तयार केलं आहे, असं एक प्रॉपर त्याच्याकडे स्केचबुक होतं. त्यामुळे ही सगळी तयारी त्यांनी केलेली होती. आणि नंतर मग ते जेव्हा ठरलं की करायचं आहे म्हटल्यावरती मग आम्ही खूप मन लावून त्याच्यावर स्वतःला झोकून दिलं. आणि मग अर्थातच त्यांचे व्हिडिओज बघणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण जे एखाद्या भूमिकेच्या अभ्यासासाठी करावं लागतं ते सगळं केलं. त्यांच्याविषयी अनेकांनी लिहून ठेवलेलं आहे ते वाचलं. एकूण माणूस म्हणून तुम्हाला तो कळणं फार गरजेचं असतं. बायोपिक करताना हुबेहूब तसंच चित्र उमटणं हे अपेक्षित असतं असं मला वाटत नाही वैयक्तिक. मला असं वाटतं की तुम्ही एकदा तुम्ही सांगितलं ना की आता हा अमुक अमुक व्यक्ती ही व्यक्ती आहे, की प्रेक्षकही ते तयार होतात करायला. त्याच्यानंतर तुम्ही फक्त त्याच्या आयुष्याला डाग देत नाही आहात ना, एवढंच फक्त आपल्याला बघायचं असतं, जे आम्ही मनापासून फॉलो केलं. आणि इतकं छान त्यांचं आयुष्य. आणि मगाशी मला ॲक्च्युली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आत्ता तुमच्याशी बोलताना सापडतंय की दडपण कुठल्या गोष्टीचं होतं, तर बाबूजी गातानाचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, बोलतानाचे, मुलाखत देतानाचे माहिती आहेत, पण ते घरी कसे वागतात याच्याविषयी आपल्या कोणाला माहिती नाही आहे. तर ते चित्रण करणं किंवा ते इनॅक्ट करणं हे थोडंसं दडपणाचं काम होतं. पण ते योगेशनी खूप छान पद्धतीनं आमच्याकडून करून घेतलं, कारण त्यांनी सगळं स्क्रिप्ट खूप छान लिहिलं होतं. आणि एखादा प्रसंग वठवताना आम्हाला सारखं असं वाटत होतं की खरंच हा असाच्या असा प्रसंग कदाचित घडला असेल का, तेव्हा हीच वाक्य बोलली असतील का बाबूजींनी, हीच असंच ललिताबाई रिॲक्ट झाले असतील का, असेच गदिमा रिॲक्ट झाले असतील का, हे असं इतकं स्वाभाविक त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यामुळे तो पोर्शन आम्ही तशाच पद्धतीनं केला. आणि तू मगाशी म्हणालीस तसं खरंच इतक्या वर्षांनंतर आपल्याला एखादी भूमिका जी करावीशी वाटत असते एखाद्या नटाला, तशी भूमिका मला मिळाल्याचा मला खरंच खूप आनंद होतोय.
आणि बिफोर आय रिटायर हे मी करतोय याचा मला खूपच आनंद आहे. म्हणजे अजून 50 वर्ष आहेत. ते होऊन योगेश सरांना प्रश्न आहे की एखादा बायोपिक जेव्हा समोर येतो तेव्हा आपण 2 तासात त्या व्यक्तीचं आयुष्य पाहत असतो, पण सुनील दादांनी आता उल्लेख केला की स्केचबुक्स आणि मागे आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा 2 ते 3 वर्षाचा रिसर्च. तर आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मला लेखक दिग्दर्शकाची मेहनत जाणून घ्यायची की 2 ते 3 वर्षाचा हा प्रवास, हा टप्पा, नेमका तो रिसर्च काय होता, त्याच्या मागचे टप्पे काय होते, ते जाणून घ्यायला जास्त आवडेल. नक्कीच 2 ते 3 वर्ष असं आपण जेव्हा सहजी म्हणतो मुलाखत देताना, उत्तर देताना, तो 2 ते 3 वर्ष हा साधारण 20 ते 30 वर्षाचा काळ आहे की काय. इतकं ते कठीण काम असतं जेव्हा तुम्ही रिसर्च ज्याला आपण म्हणतो. आता सिन्स आय बिलॉंग्स टू मेन स्ट्रीम ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, मी गेली 20-1 वर्ष ॲडव्हर्टायझिंगमध्ये भरपूर टेलिकमर्शियल्स डिरेक्ट करतो, लिहितोय. त्यामुळे चित्रपट म्हणून विचाराल तर दुसरा चित्रपट मी आता डिरेक्ट करतोय. मला कायम हे वाटत आलंय की आपण रिसर्च जो करतो तो माझ्या खुर्चीत बसून केलेला रिसर्च असतो, पण तो लोकांना मासेसमध्ये दाखवताना रिसर्चचा टोन बदलायला हवा असतो मांडताना. कारण मला वाटते या तत्वावरच ते वाचन होतं, त्या तत्वावरच लिखाण होतं, त्याच्यात टिप्पणी काढल्या जातात वगैरे वगैरे. पण मला वाटते ते प्रेक्षकांना भावतंय का मुळात. कारण मी रिसर्च करतोय हे कितीही जणांना जरी सांगितलं तरी मी प्रत्येक खुर्चीत 570 कॅपॅसिटीच्या थिएटरमध्ये जाऊन नाही सांगू शकत ना की हा मी रिसर्च केलाय ते बघा नीट. सो केलेला रिसर्च जेव्हा एनलार्ज कॉपीमध्ये दाखवायचा आहे किंवा जेव्हा तो स्क्रीनवर जाणार आहे, म्हणजे स्क्रिप्ट टू स्क्रीन हा जो ट्रॅव्हल आहे ना, त्या रिसर्चमध्ये मला वाटतं जास्त ताकदीनं आणता येणं शक्य होतं जेव्हा तुम्ही अभ्यास त्याचा केलेला असेल. आता राहिला प्रश्न 2-2.5 तासामध्ये इतक्या मोठ्या रिसर्चवरनं 2-2.5 तासातच सगळं बसवायचं. दुसरं होतं हे की श्रीधर फडके सरांनी जेव्हा मला ही परवानगी दिली, चित्रपट तुम्ही औपचारिकरित्या आता करा आणि सगळे हक्क माझ्याकडे जेव्हा त्यांनी दिले, त्यावेळी आणखी एक मुद्दा होता की मी जे लिहितोय, मी जे रिसर्च केलंय असं म्हणतोय, त्याच्या पुढे एक फिल्टर लावणारं ते नाव आहे ना श्रीधर फडके हे, की नाही मला बाबूजी आणि गदिमांचा हा प्रसंग असा असा वाटतो. तर ते सांगू शकत होते की नाही असं घडलंच नाहीये, मग कशाला दाखवताय. हे म्हणण्याची कपॅसिटी त्यांची आहे, ते त्या स्थानी आज आहेत. आणि मग ते त्यांनाही तसं वाटायला नकोय, मग प्रेक्षकांनाही वाटणार नाही. कारण आनंद माडगुळकर जसं परवा आम्हाला भेटून सांगत होते की त्यांच्या आणि बाबूजींच्या आठवणी त्यांनाही स्मरणात आहेत, तेव्हा ते लहान असतील त्यावेळी. तसंच श्रीधर फडके तर घरात होते, त्यांना बाबूजी आणि ललिताबाईंचा संवाद सुद्धा माहिती आहे कसा व्हायचा, साधारण त्यांची शब्दफेक काय होती, काय पद्धतीचे शब्द ते बोलत असतील. कारण कट्टर राष्ट्रभक्त, सावरकर प्रेमी, इतकं सुंदर संगीत देण्याची ताकद, प्रतिभा आणि एवढा खडतर प्रवास सोसलेला, यातनं सुद्धा ती प्रामाणिकपणाची जी झाक आहे बाबूजींच्या कॅरेक्टरमध्ये, ती मला वाटतं माझ्या रिसर्चमध्ये सुद्धा येणं गरजेचं होतं. तिथे मी थोड्याशा लांड्या लबाड्या करून जर काही करायला गेलो असतो तर मला 100% खात्री आपण फसलो असतो. सो म्हणून ऑडियन्सचा पल्स समजून घेणं हे जसं ॲडव्हर्टायझिंगचं शास्त्र आम्हाला शिकावं लागलं किंवा माहिती करून घ्यावं लागलं, तसं सिनेमाच्या बाबतीतही ते लागू आहे ना. इथं मीडियम 2.5 सेकंदाऐवजी 2.5 तास आहे. ॲडव्हर्टायझिंग मीडियम हे 30 सेकंदात गोष्ट सांगा हा प्रश्नच आहे, आणि इथे 2.5 तासात सांगा हा मुद्दा आहे. मग 2.5 तासाचा रिसर्च 80 वर्षाच्या जीवन प्रवास जगलेल्या माणसाचा तो तुम्हाला मांडायचं ही कसरतीचं काम होतं, यात काही शंकाच नाही. आणि मला असं वाटतं की बाबूजींच्या आयुष्याला मांडत असताना रिसर्च म्हणजे काय करतो आपण, तर त्यांनी मुळात कुठल्या काळात काय काय अनुभवलं आहे, कुठल्या काळामध्ये काय पद्धतीचं सामाजिक आणि जागतिक वातावरण होतं. उदाहरणार्थ त्यांचा जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड सुरू झाला तो दिवस होता 1 सप्टेंबर 1939, म्हणजे हिटलर पोलंडवर स्वारी करून निघाला तो दिवस. आता हिटलर पोलंडवर स्वारी करून निघाला हे जगभरात नोंद असलेलं दुसऱ्या महायुद्धाविषयीचं एक सामाजिक जडणघडणीचं फार मोठं द्योतक आहे आपण म्हणू, त्याचं प्रूफ आहे आपल्याकडे. त्यावेळी भारतात त्याचे काय परिणाम झाले असतील. मग ती बातमी रेडिओच्या माध्यमातून यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्या डोक्यातलं इंटरप्रिटेशन आहे जे सिनेमात आपण आणलंय.
कारण ती बातमी येते की हिटलरनी पोलंडवर स्वारी केलेली आहे, तो हिटलर पोलंडकडे निघाला आहे आणि तरुण बाबूजींना मुंबई सोडून आता दारोदार भटकायची वेळ आलेली आहे. हा एकच दिवस होता. तो दिवस मला शोधल्यानंतर जेव्हा समजला त्यावेळी माझा सीन लिहिण्याची पद्धत बदलली. मग हिटलर आणि बाबूजी हे काही कंपॅरिझन नाही होऊ शकत, पण जागतिक काळ काय आहे तुमच्या चित्रपटामध्ये? सी, फिल्म इज ऑल अबाउट कॅप्चरिंग अ वर्ल्ड ऑफ दॅट पर्सन किंवा त्याच्या आजूबाजूचं वर्ल्ड काय आहे त्या सिनेमात. म्हणून हा रिसर्च फार मला वाटतं महत्त्वाचा आहे. कुठलीही फिल्म करत असताना, नॉट ओन्ली बायोपिक, फिक्शनल फिल्म आपण करत असू, त्या पात्राचं वर्ल्ड काय आहे, विश्व काय आहे, ते मांडण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न विथ द हेल्प ऑफ अ बॅक अँड फोर्थ ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो एखाद्या स्क्रीन प्लेला, ती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बाबूजी 7 वर्षांचे, 18 वर्षांचे, 25 वर्षांचे, 40 वर्षांचे आणि 70चे हे सगळे तुम्हाला अत्यंत लीलया स्क्रीनवर दिसून जातात. आणि या ओघानं येणारी त्यांच्या आयुष्यातली इतर पात्र. सो हा एक वेगळा अनुभव नक्की मला वाटतं प्रेक्षकांना बघायला मिळणार. अगदी. पण या रिसर्चच्या टप्प्यावरती फिल्म लिहित असताना बाबूजी आणि ललिताबाई ही 2 पात्र लिहित असताना हे 2 रत्न कशी गवसली किंवा त्यांचा ती म्हणजे कुठल्या टप्प्यावर असं जाणवलं की आता हे दोघं पुढे कार्यभार करतील? मी स्क्रीन प्ले पूर्ण केला होता आणि जेव्हा कास्टिंग चालू होतं आमच्या प्रोडक्शनच्या टीमबरोबर आम्ही भरपूर गप्पा झाल्या, मीटिंग झाल्या. मी माझ्या क्रिएटिव्ह टीमबरोबर ऑफिसच्या ही स्केचबुक जे सुनीलने आत्ता उल्लेख केला, माझ्याकडे प्रत्येक पात्रांचं व्हर्जन आहे एक की मृण्मयीला असा असा समजा आपण गेटअप दिला तर ती कशी दिसेल. 60 वर्षाची ललिताबाई पण हवी आहे आणि 35 वर्षाच्या ललिताबाई पण हव्यात, मग ती कशी दिसेल जरा बघूया बरं. सुनीलच्या बाबतीतही ते होतं की 40-45 वर्षांचे बाबूजी जेव्हा त्यांना करिअरचा पहिला ब्रेक मिळाला आणि गीत रामायण केल्यानंतरचा काळ, त्याच्यानंतर ही मोठमोठी गाणी, सुप्रसिद्ध गाणी दिल्यानंतरचा काळ, ते सावरकर चित्रपट बनवेपर्यंतचा काळ, त्याच्यात त्याचं ट्रॅव्हल कसं दिसणार आहे. गदिमा फॉर दॅट मॅटर, की गदिमा म्हटल्यानंतर एक जी गुगलला अवेलेबल आहेत ना गोष्टी, त्या आपण आपसूक फॉलो करतो, ते प्रेक्षकही करणार आहेत मला माहिती आहे. सिनेमा सुरू झाला की कोण बघू बरं जरा कसे दिसायचे गदिमा, हे होणार आहे. पण मला वाटतं ते गुगलपेक्षा जास्त खरा माणूस आमच्याकडे आहे. कारण परवाचा आठवण म्हणून अगदी सांगतो थोडक्यात, आनंद माडगुळकर आमच्या कार्यक्रमात पुण्याच्या, त्यावेळी त्यांनी तो टीझर पाहिला स्क्रीनवर, सागर समोर बसला होता, ते वरती आले आणि ते म्हणाले की माझ्या डोळ्यात पाणी आले, तुम्ही माझे वडील जगला. ह्यापेक्षा काय कास्टिंग उत्तम असावं लागतं तुमच्या सिनेमाला. म्हणजे हे माझं भाग्य हे असं मी समजतो की ही मंडळी मला कास्ट करता आली आहे. मी राजा परांजपेंना कास्ट केलंय, मी ललिताबाईंना कास्ट केलंय, आशाबाईंना केलंय, गदिमांना केलंय, बाबूजी ललिताबाई तर आहेतच. सो त्यामुळे मृण्मयीचा शोध अगेन आजच्या काळातल्या सगळ्यात वेगवान माध्यमामधून म्हणजे इंस्टाग्राम वगैरे सोशल मीडियाच्या त्यातनं लागलाय. कारण तिचे एक रील ते तुम्हाला आम्ही शेअर करू, जरूर तुम्ही जरा ते व्हायरल करा आत्ताही. कारण हे रील बघून करेक्ट ललिताबाई फडके सापडणं, ह्याच्यासाठी मला वाटतं ह्या माध्यमाला धन्यवाद द्यायला हवे पहिले, आणि नंतर तिला फोन केल्यानंतर तिने चटकन होकार दिला यासाठी तिलाही द्यायला हवे काही प्रश्न. पण मला असं इथे विचारायचं, मृण्मयी तशी प्रसिद्ध अभिनेत्री हो, आहे, हो. त्यामुळे रील पाहून मृण्मयीला सिलेक्ट करण्यामागचं नेमकं कारण नाही. ऍक्ट्रेस म्हणून ती माहितीच आहे. नाही, तर रील पाहून मृण्मयीचं नाव नाही आलं. मृण्मयीची रील बघितल्यानंतर वाटलं ललिताबाई सापडल्यात. अच्छा, का म्हणजे काय त्याच्यामध्ये खास? मृण्मयीचं एक रील आहे, जो मृण्मयी आमच्या लिस्टमध्ये नाव होतं, काही शंका नाही त्या बाबतीत. पहिल्या 3 आपण पहिला कोणाचा विचार करूया, मृण्मयी देशपांडे. बरं, आता तिला ऑडिशनला बोलवायचंय, तत्पूर्वी जरा बघूया बरं तिचे फोटो. आपल्याकडे ते एक सोय झाली आहे ना हल्ली, चटकन त्या अकाउंटला जा आणि सगळं शोधा. तिचं ते विंडो ओपन करण्यापूर्वी मी आमच्या टीमला म्हणलं होतं, 1-2 मिनिटं थांबा, 2 दिवसापूर्वीच एक रील आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये ती अत्यंत सालस ललिताबाईंच्या गेटअपमध्ये आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ती ऑडिशनला सुद्धा येण्याची गरज नव्हती मला, की ती गजरा विजरा माळतीये आणि कुठेतरी आवरून निघालीये आणि बॅकग्राऊंडला बाबूजींचं गाणं चालू आहे. ते पाहता क्षणी मी म्हणलं की हा, आता ललिताबाईंचा प्रश्न संपला, आपल्याला ती मिळाली.
जेव्हा तुला या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती आणि याला जोडून प्रश्न, या भूमिकेची तयारी कशी केली? पहिली प्रतिक्रिया ही हो असं होतं. बहुतेक मी त्या फोनमध्येच हो मी करतीये असं तत्क्षणी सांगितलं. याचं कारण म्हणजे बाबूजी हे आमच्या सगळ्यांचंच हळवा कोपरा आहे म्हणूया किंवा अत्यंत आदराचं स्थान आहे त्यांना. जे जे गाणं शिकलेत, जे जे मराठी संगीत, मराठी काय त्यांनी हिंदीमध्ये पण खूप काम केलं, संगीतावरती जे जे प्रेम करतात त्यांच्यासाठी बाबूजी हे खूप मोठं नाव आहे. आणि त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा बनतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून फडके कुटुंबियांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. हे कोण सोडेल, म्हणजे शक्यच नाही, त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दडपण एकाच गोष्टीचं फक्त आलं होतं की सुनील दादा आहे म्हटल्यानंतर किंवा योगेश आहे म्हटल्यानंतर काम कसं होईल हा मुद्दा तसं हां म्हणजे तो प्रश्न नव्हता. हां किंवा तेवढा विचार, कारण हा समोर उभा राहिला की मग ते आपोआप होतं. काही चुकलं तर योगेश त्याच्याचसाठी आहे, सांभाळून घ्यायला किंवा दिशा दाखवायलाच मुळात तो आहे. फक्त एक भीती होती की योगेशने सांगितल्याप्रमाणे की अगदी 30व्या-35व्या वर्षीपासून ते 17व्या वर्षीपर्यंत मीच काम करणार होते. म्हणजे असं नाही की काय मोठ्या ललिताबाईंसाठी आणखीन कोणाला कास्ट केलंय किंवा, तर तो जो एक फरक आहे तो आपण पेलू शकू ना, एवढा एक फक्त मुद्दा होता. पण तो आणखीन काय म्हणूया की ॲक्टरला एखादी गोष्ट चॅलेंजिंग वाटली तर मग काम करतानाची मजासुद्धा वाढते. नाहीतर मग सगळं सोप्पं असेल तर मग काही वेगळं वाटत नाही. म्हणजे तेच तर करत असो आपण, सोप्या बऱ्याच गोष्टी करतो, पण त्यांनी मला मजा पण फार आली. तो स्पॅन दाखवताना खूप मजा आली. मग वाक्य बोलण्याची पद्धत बदलायला लागते, तुमचं दिसणं बदलायला आमच्याकडे जादूगार होते, सौरभ कापडे आणि सचिन लवलेकर. तर ते दोघं जण, ती दोन नावं एकत्र आली की होतच, म्हणजे ते काहीतरी छानच घडतं लुकच्या बाबतीमध्ये. ते या सिनेमामधून सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच. माझा प्रश्न पुन्हा एकदा मृण्मयी तुलाच आहे की तू आता म्हणालीस की बर्वे सर असले की काही टेन्शन नसतं. सो तुम्ही आधी सुद्धा काम केलंय, कुंकूमध्ये काम केलंय. सो पुन्हा एकदा ही स्क्रीन शेअर करताना काय जुन्या आठवणी, पुन्हा काय गमती जमती घडल्या त्या? तिसरं लग्न आहे आमचं हे गेल्या 15 वर्षातलं. हो म्हणजे इंडस्ट्रीमधलं माझं पहिलं लग्न हे सुनील दादा बरोबरच झालेलं आहे. हो कारण तेव्हा अग्निहोत्रात लग्न नव्हतं झालं सईचं, तर त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना मला घरातल्या कोणाबरोबर तरी माहिती खरोखरच जेव्हा तुम्ही 3-3 वर्ष एकत्र काम केले, कारण मालिका म्हणजे ते कुटुंबच होतं. तुम्ही तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुम्ही तुमच्या बायकोबरोबर, मुलांबरोबर सुद्धा तेवढा वेळ घालवत नसता जेवढा तुम्ही सेटवरती घालवता. कारण डे नाईट शिफ्ट असतात आणि तेव्हा तर काय शिफ्टमध्ये काम केलेलं आहे. आम्ही सकाळी 7ला येऊन कधी कधी 2-2, 3-3 वाजता घरी जायचो. तर ते तुमचं कुटुंब बनतं. मी नवीच होते, म्हणजे माझी इन अ वे अग्निहोत्र पहिली, पण कुंकू लगेचच सुरू झाली होती आणि कुंकूमध्ये टायटल रोल असल्यामुळे ती पहिली म्हणूया आपण मालिका. आणि त्याच्यामध्ये हे सगळेजण इतकं सांभाळून घेतलंय. मला आठवतंय की लाईट कसा घ्यायचा हे सुद्धा सुनील, एकदा काहीतरी मी अशीच उभी होते, आता सपोज इथे लाईट आहे आणि मी इथे उभी होते, तर त्यांनी मला फक्त असं ते बघते, असं चेहऱ्यावरती पडलं पाहिजे, तुला दिसलं पाहिजे, आणि तुझा लाईट कोणी कापत असेल तर तुला हेही कळलं पाहिजे की ती व्यक्ती हा लाईट कापते. तर इथपासून ह्यांच्याबरोबर मी धडे गिरवले. अप्पूताई आजही तिने ठेपला केला की माझ्यासाठी वेगळा डबा असतो, हे सांगायला नाही लागत की खूप. सुनील दादाच्या घरी मध्यंतरी माझं घर नव्हतं कुंकूच्या काळामध्ये, अगदी सुरुवातीला, तेव्हा या सगळ्यांनी मला घरी ठेवलेलं आहे. मी 4 दिवस सुनील दादाकडे, 4 दिवस आमच्या मंगेश कंठाळेकडे, अशी राहत होते. इतकं त्यांनी माझ्यासाठी केलंय, तर त्याच्यामुळे तो एक कम्फर्ट आहेच आहे. आणि मुळात असे फार कमी अभिनेते असतात ज्यांच्याबरोबर ना तुम्हाला काम करण्याची गरज नाही पडत. तुम्हाला फक्त उभं राहायचं असतं आणि तुम्हाला फक्त रिॲक्ट करायचं असतं आणि बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होऊन जातात, कारण त्यांचा वकूप तेवढा असतो, त्यांचं काम इतक्या नॅचरली ते सुद्धा काम करत असतात की समोरच्या ॲक्टरचं सुद्धा काम तेच करून जातात. तर तो एक
त्यांच्यामधला आहे किंवा ना त्याच्याबरोबर कधीच काम करण्याची गरज नाही पडत. त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आम्हाला लोकांना कळतं की साधारण काय काय पुढे होणार आहे, आम्हाला बोलण्याची गरज नाही पडत. अपूर्वासाठी प्रश्न आहे. अपूर्वा, आशा भोसले यांच्यासारखं व्यक्तिमत्व पडद्यावर साकारायचं आणि त्या आपल्याला आता पाहणार आहेत, आपल्याला पडद्यावर त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळणार आहे. तर आत्ता असं काही झालंय का? म्हणजे आत्ता बऱ्यापैकी व्हिडिओज समोर आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी पाहिलं असेल, प्रतिक्रिया दिली असेल, असं काही झालंय का? आणि अर्थात आशाताई पडद्यावर साकारतानाचा अनुभव. मी ही भूमिका म्हणजे आमचं शूटिंग आय थिंक झाल्यानंतर मी प्रिसाइजली आशाबाईंना भेटले आणि त्यामुळे माझे काही फोटोज आणि काही व्हिडिओज असे माझ्याकडे होते आणि आम्ही ते दाखवले त्यांना आणि त्या म्हटल्या की फोटो बघितले, शांत होत्या त्या आधी आणि माझ्या मनात खूप विचार चालू होते की आता ह्या काय म्हणणार आहेत किंवा कशा रिॲक्ट करणार आहेत. तर त्या म्हणल्या काही क्लिप्स किंवा व्हिडिओज आहेत का तुझे? तर मी त्यांना घाबरत तेही दाखवले आणि मग सगळे व्हिडिओज बघून झाल्यानंतर त्या माझ्याकडे बघून छान हसल्या आणि म्हणल्या छान केलंयस तू. तर ते जे छान केलंयस तू एवढं म्हणल्यानंतर मला माझा कॉन्फिडन्स तिथेच खूप वाढला होता की ठीक आहे, मी चांगलं केलं असेल म्हणजे. आणि त्यानंतर दुसरी एक रिॲक्शन अशी आली होती की त्यांची जी नात आहे जनाई, तर तीही फॉर्च्युनेटली तिथे होती आणि ती ते फोटोज आणि सगळे हे बघून म्हणली की मला लहानपणापासून अशी एक खंत होती की मी माझ्या आजीसारखी दिसत नाही, तर मी का नाही दिसत, मला तिच्यासारखं दिसायचं आहे. पण मला आज तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटतं की तुझे फीचर्स आणि तुझा जो चेहरा आणि एक ठेवण आहे ती माझ्या आजीसारखी आणि तू जास्त त्यांच्यासारखी दिसतेस. तर ही खरं तर माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट किंवा फीडबॅक रिॲक्शन होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, आता मी केलं आहे ते नीट होईल, पुढे पार पडेल. आणि अभ्यास म्हणशील तर मला 3 जणांचं खूप टेन्शन होतं किंवा 3 जणांची रिॲक्शन काय असेल याची उत्सुकता होती. पहिली म्हणजे योगेशची, कारण त्याच्या स्पेसिफिक काही एक्सपेक्टेशन्स होत्या त्या भूमिकेकडून किंवा त्या पात्राकडून, तर त्याची सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन. त्यानंतर श्रीधर काकांची, कारण श्रीधर फडके तर त्यांनी ललिताबाई त्यांनी आशाबाई आणि बाबूजींना एकत्र काम करताना बघितलंय, त्यांनी स्वतः आशाबाईंबरोबर खूप काम केलं आहे. तर त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की रेकॉर्डिंगच्या वेळेस त्या कशा काम करायच्या, त्या काळामध्ये त्यांचे साधारण एक टेम्परामेंट आणि हावभाव, काय प्रश्न विचारायच्या, कशा गायच्या, तर हे सगळं त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं. त्यामुळे माझे जे रेकॉर्डिंगचे काही सीन्स होते त्यावेळेस ते तिथे स्वतः उपस्थित होते आणि त्यामुळे मला त्यांची रिॲक्शनची खूप उत्सुकता होती की आता हे काय म्हणतील. तर तेही म्हणले की तू त्यांच्यासारखं हुबेहूब केलंस, त्यामुळे तिथे एक मला अजून थोडासा कॉन्फिडन्स वाढला आणि डेफिनेटली खुद्द आशाबाईंनी असं म्हणल्यानंतर छान वाटलं. मी समाधानी आहे या सगळ्या जर्नीबद्दल. पण त्या आशाबाईंच्या लकबी पकडण्यासाठी, ती बोलण्याची पद्धत पकडण्यासाठी त्याच्यासाठी काय केलं होतं? त्यांच्या काही व्हिडिओज बघितल्या होत्या किंवा व्हिडिओज बघितले होते, त्यांचे इंटरव्ह्यूज बघितले होते आणि जितकं पॉसिबल असेल तेवढं सगळं मी बघण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न केला. आणि मी म्हटलं तसं ही सगळी जी पात्र आहेत, म्हणजे बाबूजी असतील, ललिताबाई असतील, गदी माडगुळकर असतील, ह्या सगळ्यांचे असे रेफरन्सेस आपल्याकडे फारसे नाही आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमधले, पण आशाबाई आपण सगळेच जण आजही रोज बघतोय त्यांना, त्यामुळे आपल्या मनामध्ये त्यांचं एक चित्र सगळ्यांचं आहे आणि तसंच माझ्याही होतं. त्यामुळे त्या काळामध्ये त्या कशा त्यांनी ती रेकॉर्डिंग्स केली असतील, म्हणजे प्रिसाइजली काही दूरदर्शनचे व्हिडिओज मी बघितले होते, काही क्लिपिंग्स मला श्रीधर काकांनी शेअर केल्या होत्या. तर त्यामध्ये मला असं कळलं की त्या एकतर तेव्हा खूप इनोसेंट आणि सिम्प्लिसिटी अशी होती, कारण त्या त्यांच्या यंग एजमध्ये होत्या 1950 साली वगैरे. तर तेव्हा त्या पदर तो असा ह्या खांद्यावरून घेतलेला असायचा, मध्ये त्या पदरानेच घाम पुसायच्या किंवा टिपायच्या आणि रुमाल असायचा त्यांच्या हातामध्ये नेहमी. आणि कधीही त्या वर बघून गायच्या नाहीत, म्हणजे डोळ्यात डोळे घालून बाबूजींच्या, किंवा असं कधीच त्या बोलल्या नाहीत. त्यामुळे नेहमी त्या गाण्याच्या शब्दांकडे बघून गात असायच्या. चेहऱ्यावर फारसे एक्सप्रेशन्स नसायचे, गाण्यात तुडुंब असायचे पण चेहऱ्यावर नसायचे. तर अशा काही गोष्टी डोक्यात ठेवून मी ती व्यक्तिरेखा साकारली. भूमिका आली तेव्हा आणि तिथूनपासून अभ्यास आणि मग आता पडद्यावरती कसा होता प्रवास? नाही, भूमिका आली तेव्हा नक्कीच आनंद झाला आणि खरं तर एक महिनाभर आधीच माझं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे योगेशचा फोन आला आणि
तो रोल मी करतो हे फायनल झालं. आणि त्याच्यामध्ये काय फार वेळ लागला नाही, एक लुक टेस्ट फक्त आम्ही केली आणि त्याच्यानंतर ते फायनल झालं. तोपर्यंत सुनील फायनल व्हायचा होता, यांचं चालू होतं सगळं. कारण बरंच त्यांचं त्याच्या महत्त्वाची मेन भूमिका असल्यामुळे त्याच्यावरती त्यांचं जास्त काम सुरू होतं. तर तो भूमिका फायनल झाल्यानंतर भाईमध्ये मी ही भूमिका केलेलीच होती, त्यामध्ये छोटासा रोल केला होता, त्यामुळे त्या अनुषंगानं तेव्हा काही वाचलं होतं. पण या सिनेमामध्ये मुख्य म्हणजे गीत रामायणाचे शिल्पकार हे दोघेच असल्यामुळे याच्यामधला गदिमांचा रोल हा खूप महत्त्वाचा, जास्त महत्त्वाचा. आणि मी नेहमीच म्हणतो की त्याला एक सुरुवात, मध्य आणि शेवट असलेला असा हा रोल होता. त्यामुळे त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये यांनी गीत रामायण लिहिलं, गदिमांनी इतर गाणी दिली, म्हणजे त्यांनी 2000च्या वरती गाणी लिहिलेली आहेत, 150-200 पटकथा लिहिलेली आहेत. तर त्यांना काय असतं की मगाशी योगेश म्हणाला त्याप्रमाणे तत्कालीन सामाजिक परिस्थिती जी असती त्याचे पडसाद तुमच्या कलेवरती उमटत असतात. मग तुम्ही कवी असाल, अभिनेते असाल, गायक असाल, आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावर घडत असतो आणि तुमच्या कलेवर घडत असतो. तुम्ही तसे का व्यक्त होता याचं बरंचसं कारण तत्कालीन सामाजिक व्यवस्थेमध्ये असतं. आता गदिमांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर गदिमा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्याबद्दल बरीच कामं केलेली आहेत. आपल्याला पत्री सरकार माहिती आहे साताऱ्याचं, त्यांच्यासाठी लिहिलेले पोवाडे सगळे गदिमांनी लिहिले होते. आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना देशकार्याचं काम सोडून 10वीला कोल्हापूरला यावं लागलं. आणि 10वीला कोल्हापूरला यायला लागल्यानंतर त्यांना चित्रपट व्यवसायामध्ये काम करावं लागलं पोट भरण्यासाठी. मुळात हे 10वी नापास विद्यार्थी, इतका प्रतिभावान विद्यार्थी. तर या सगळ्या त्यांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टांमध्ये त्यांनी बघितलेल्या जीवनाकडचा एकूण जो भाग आहे, त्यातले कष्ट, त्यातला त्रास, हे सगळं त्यांच्या गाण्यामध्ये उमटलेलं आहे. परत त्यांची वागण्याची, बोलण्याची पद्धत ही कोल्हापूर साईडला असल्यामुळे, साधारण कर्नाटक आणि कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या बॉर्डरच कोल्हापूर येते, त्यामुळे कर्नाटकातले लोक थोडेसे वरच्या पट्टीमध्ये जसं बोलत असतात तशा पद्धतीने त्यांची बोलण्याची पद्धत कदाचित वरची असेल. या अनुषंगाने मी त्यांचा तो टोन तसा ठेवायचा प्रयत्न केला. कारण गदिमांचा कोणताही इंटरव्ह्यू आत्ता आपल्याला अवेलेबल नाही आहे. त्यांनी चित्रपटात केलेली कामं आहेत, पण ते स्वतः गदिमा म्हणून बोलत आहेत असं कुठंच मला तरी सापडलं नाही. त्यामुळे जेवढं इमॅजिनरी मला करता आलं तेवढं फक्त कॅरिकेचर त्याचं होऊ न देता फक्त गदिमा ते आहेत हे समजून लोकांना ते गदिमा वाटावेत असा प्रयत्न मी यात केलेला आहे. पण एखादा डायलॉग जर आता इथे ऐकू शकला तर आम्हाला आवडेल, त्याचा तुमच्या बोलण्यात उत्सुकता निर्माण झालेली आहे. नाही, त्याचं परत कसं आहे की गदिमांची प्रतिभा माझ्यात नाही आहे, त्यांची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या कविता मला काही करता येणार नाही आहेत, ना की गाणं म्हणता येणार आहे, हेही तितकंच खरं आहे. पण त्यातला डायलॉग जर तुम्ही म्हणाल तर फक्त एकच तो जो आहे की गीत रामायणाच्या पहिल्या काव्याच्या आदल्या रात्री बाबूजी आणि त्यांच्यात एक छोटंसं लटकं भांडण झालं होतं. पहिलं गाणं जे होतं ते त्यांनी लिहून दिलं होतं बाबूजीनं, आणि बाबूजीने ते परत दिलं होतं असं बाबूजींचं म्हणणं होतं. यांचं म्हणणं होतं की मला ते परत दिलेलं नाही आहे. त्याच रात्री बाबूजींचा मुलगा श्रीधर फडके हा ॲडमिट आहे आणि उद्या सकाळी ब्रॉडकास्ट ते गाणं होणार आहे, आणि त्या दरम्यान झालेलं त्यांचं ते एक भांडण आहे. पण खरं तर दोघं एकमेकावर अत्यंत प्रेम करणारे, एक वेगळं अद्वैत मैत्र आहे त्यांच्यामध्ये, म्हणून अशी भांडणं भरपूर त्याच्यामध्ये झालेली आहेत. तर ते गाणं तुम्ही आता ताबडतोब लिहून द्या म्हणून त्यांना प्रेमाने एका खोलीमध्ये कोंडून घातलं गेलं गदिमांना. आणि ही एक लटकी भांडणं, वाद प्रतिवाद तो सुरूच होता. त्याच्यामध्ये गदिमा जे एक वाक्य म्हणतात ते वाक्य मी फक्त म्हणण्याचा परत प्रयत्न करतो, आठवेल तसं. त्या फडक्यानं सांगा इथे प्रभू रामचंद्रांचा इतिहास द्यायचा आहे, या माडगूळ करायचा नाही. माझा पुढचा प्रश्न तुम्हा चौघांसाठी आहे की तुम्ही चौघांनी जी कॅरेक्टर्स साकारलेत ती खूप महान व्यक्तींची आहेत. सो त्यांचा अभ्यास करत असताना असे कोणते प्रसंग आहेत जे तुम्हाला फार आवडलेत किंवा आता सांगावेसे वाटतात, किंवा जर कोणी भेट घेतली असेल तर एखादा आवडीचा प्रसंग जो आता सांगावा वाटतोय?
नाही, बाबूजींची आणि माझी भेट झाली होती. त्याच्यातला प्रसंग म्हणशील तर असा तेव्हा काय घडलं हे आठवलं नाही, आठवत नाही मला. पण मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, सावरकर प्रतिष्ठानचं जे ऑफिस होतं तिथे मी जाऊन त्यांना भेटलो होतो. आणि एक मोने नावाचे त्यांचे एक मित्र होते जे या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्यांना मदत करत होते. त्यामुळे मी त्यांना भेटलो तेव्हा सब काही आठवत नाही, पण तेव्हाच 75 होती बाबूजींची. आणि त्या बाबूजींच्या 75साठी त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही अँकरिंग कराल का त्या कार्यक्रमाचं. तर मला एवढंच आठवतं आहे की त्या 75च्या कार्यक्रमात जे पुस्तक प्रकाशित झालं ते पुस्तक माझ्याकडे अजूनही आहे. त्या पुस्तकावरती त्या दिवशी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मासाहेब मीनाताई ठाकरे, ललिता फडके, बाबूजी आणि बाबासाहेब पुरंदरे ही सगळी थोर व्यक्ती त्या स्टेजवरती बसल्या होत्या. त्यांच्यासमोर मी आता याच्यानंतर हे बोलतील वगैरे हे सगळं बोलत होतो. आणि ते पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं त्या दिवशीचं त्यांच्या प्रत्येकाची स्वाक्षरी त्या पुस्तकावरती माझ्याकडे आहे आणि ते पुस्तक माझ्यापाशी आहे. त्यामुळे ही आठवण मला बाबूजींची खूप माझ्या कायम जवळची राहील. आणि अर्थातच हा चित्रपट मला आवडलं म्हणण्यापेक्षा ना मला एका गोष्टीचं फार कौतुक वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी, कारण त्या स्वतः खूप मोठ्या गायिका होत्या, त्यांनी लग्नाच्या आधी खूप काम केलं आहे संगीत क्षेत्रामध्ये. म्हणजे रफी साहेबांबरोबर त्यांनी गाणी गायलेली आहेत, आशाबाई लताबाईंबरोबर त्यांनी गाणी गायलेली आहेत, किशोरजींबरोबर त्यांनी गाणी गायलेली आहेत. आणि लग्नानंतर त्या म्हणल्या की आता ह्याच्यापुढे मी माईकसमोर उभी नाही राहणार. आणि त्यांनी घराचा संपूर्ण डोलारा सांभाळला आणि बाबूजींच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या होत्या. तर ही जी क्वालिटी आहे की एकाने पुढे जाण्यासाठी दुसऱ्याने बॅकसीट घेणं जे असतं ते यांच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. तर ते मला भावलं. प्रसंग आवडला आहे म्हणजे मी जे 2 दिवस त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले ना, ते 2 दिवस कायम माझ्या स्मरणात राहतील असे होते. एखादी आजी आपल्या नातीला, नातवंडांना जितकी छान समजावून सांगते तसं त्या 2 दिवस त्या माझ्याशी बोलत होत्या, गप्पा मारत होत्या. 80 वर्ष त्या गातायत, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून. तर त्या आठवणी, प्रत्येक संगीतकाराबरोबर, गीतकाराबरोबरच्या त्यांच्या काही अनुभव, आठवणी आणि कॅन्डिड गाणी मध्ये मध्ये, असं म्हणजे माझ्यासाठी ते 2 दिवस सगळ्यात जास्त मेमोरेबल असे होते. आणि चित्रपटातला प्रसंग म्हणशील तर बाबूजींनी एक जीवलगा कधी रे येशील तू हे जे गाणं केलं आहे, तर त्याच्यामध्ये 4 रागांमधलं ते गाणं आहे. म्हणजे प्रत्येक कडवं हे वेगळ्या रागावर आधारित आहे, ऋतूंसाठी आहे. करेक्ट. तर ते चित्रपटामध्ये सुद्धा आहे. आणि ते गाताना बाबूजी आणि त्यांच्यामधलं एक जे असोसिएशन किंवा त्यांनी त्यांना ज्या काही टिप्स तेव्हा सांगितल्या होत्या आणि त्यानंतर आशाबाईंनी ते गाणं कसं परफॉर्म केलं, हा सिक्वेन्स जो आम्ही तिथे केला तो माझ्यासाठी खूप नेहमी लक्षात राहील असा होता. तुम्ही जर संपूर्ण त्यांचा जो जीवन प्रवास त्यांचा वाचला तर ते सतत तुम्हाला जाणवत जातं की हा माणूस कशा पद्धतीनं जगला असेल, कशा पद्धतीनं त्यानं त्या परिस्थितीशी सामना करत या गोष्टी मिळवल्या असतील. आणि दुसरा म्हणजे की कलेच्या माध्यमामध्ये त्यांची स्वतःची वैचारिक धारणा वेगळी होती, यांची वैचारिक धारणा वेगळी होती, पण राजकीय विचार वेगळे होते, यांचे राजकीय विचार वेगळे होते. पण त्यांनी ते कधीही कलेच्या बाबतीत अडथळा ठरू दिलेले नाही आहेत. कलेचं विश्व हे पूर्णपणे एक वेगळंच विश्व ठेवलेलं आहे, ज्याच्या विश्वाशी, स्वतःच्या विश्वाशी त्यांनी त्याच्यामध्ये कुठंच एकमेकात सरमिसळ होऊ दिलेलं नाही आहेत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं मला की त्यांच्या जगण्याचा जो संदेश खरं तर आजपर्यंतच्या सगळ्या लोकांच्यात जायला हवा की कला हा भाग पूर्णपणे वेगळा आहे आणि जगणं हा भाग पूर्णपणे वेगळा आहे, त्याच्यामध्ये सरमिसळ नका होऊ देऊ. तर तो एक भाग त्यांच्या जगण्यातला बाबूजींच्या पण आणि यांच्या पण, आणि त्यांचं त्याच्यानंतर सुद्धा कलाकार म्हणून असलेलं एकमेकावरचं प्रचंड प्रेम, प्रचंड विश्वास एकमेकाच्या कलेबद्दल आणि आदर पण एकमेकाबद्दलचा, हे त्यांना ते किती कलाकार मोठे होते हे आपल्याला सिद्ध करतात. सिनेमा करताना म्हणजे सुनीलजी आणि मृण्मयी बरेच प्रसंग दोघांचे तुम्ही पडद्यावर साकारले असतील की ललिताबाई आणि सुधीरजी एकमेकांसोबत कसे असायचे, त्यांचे स्वभाव कसे होते, या गोष्टी छोट्या मोठ्या कळल्या असतील त्या सिनेमाच्या माध्यमातून.
तर ते कसे कळले तुम्हाला? ते दोघे पती पत्नी म्हणून नेमके कसे होते आणि त्यांचं नातं कसं होतं आणि एकमेका म्हणजे असं असतं की बाबूजींना ललिताबाईंचा सपोर्ट कसा होता किंवा या गोष्टी कळल्या असेल तर तुला त्या भूमिका साकारताना तुला कशा कळल्यात? ऍक्च्युली प्रसंग जे लिहिले होते ना ते वाचल्यानंतर डोळ्यांसमोर उभे राहत होते. कारण ऑब्व्हियसली लेखनामध्ये जे उतरतं ते त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम कुठलाही नट करत असतो. त्यामुळे ते ज्या पद्धतीने उतरलेलं आहे पटकथेमध्ये म्हणूया, कुठल्या वळणावरती ते आलेलं आहे, काय त्यांचे आयुष्य तेव्हा काय काय होती, ते इतकं छान लिहिलं होतं की ते ऑटोमॅटिकली ते करणं खरंच खूप सोपं गेलं. की ते दोघंही खूप साधी माणसं होती. म्हणजे खरोखरच खूप खडतर प्रवास करून आत्ताच्या म्हणजे मराठी लोकांना खऱ्या अर्थाने रिप्रेझेंट करणारं ते घर होतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आपण आत्ता सुद्धा इंडस्ट्रीमधले कित्येक जण अत्यंत हंबल बॅकग्राऊंडमधून वर आलेले आहेत, खूप संघर्ष करून पुढे आलेले आहेत. तर त्यांच्या नशिबी सुद्धा संघर्ष चुकलेला नाही आहे. म्हणजे बाबूजींचा तर आता मी ते फार नाही सांगणार, नाही तर लोकांना मजा नाही येणार. म्हणजे 1 मेला त्यांनी थिएटरमध्ये जाऊन तो संघर्ष बघितला पाहिजे. मला असं वाटतं की माणूस म्हणून ती दोघं कशी होती ना याचं उदाहरण तुम्ही श्रीधरजींकडे पाहिलं ना की सुद्धा कळू शकतं. ते इतके साधे आहेत, ते कधी जाऊन कुठेही असे पुढे पुढे करणारे नाही आहेत. त्यांच्या जिकडे कार्यक्रम असतील तिकडे ते आपले शांतपणे जाऊन बसतील, ते त्यांचा कार्यक्रम सादर करतील आणि ते निघून जातील. असे खूप बडेजाव असलेले, खूप काय आम्ही किती ग्रेट आहोत असं कुठेही त्यांच्या आविर्भावात कुठेही जाणवत नाही. म्हणजे जे त्यांच्या मुलामध्ये दिसतंय तसेच बाबूजी स्वतः होते आणि ललिताबाई सुद्धा तितक्याच साध्या होत्या. त्यामुळे अत्यंत आपण म्हणतो ना की जे आयडियल आपण म्हणतो ना की असं साधं असावं, साधी राहणी उच्च विचारसरणी हे जे म्हटलं जातं ना ते खरंच त्या दोघांकडे पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल की ते तसेच होते. त्यामुळे त्यांच्यातले नातं सुद्धा जे होतं ते अगदी एखाद्या नवरा बायकोमध्ये जे काही बोलणं होईल, जसं संभाषण होईल तशीच संभाषणं त्यांच्यामध्ये सुद्धा होत होती. ललिताबाईंचा बाबूजींना खूप मोठा सपोर्ट होता, याच्याबद्दल काहीच वाद नाही. म्हणजे दादरा नगर हवेलीचा एक किस्सा आहे, जेव्हा ते त्या सशस्त्र लढ्यामध्ये स्वतः सहभागी झाले, स्वतः ती मशीन गन घेऊन तिकडे गेले होते, तर त्याच्याबरोबर ललिताबाई म्हणाले की मी येणार तुमच्यासोबत. अगं श्रीधर लहान आहे, तर म्हणजे की श्रीधरची काळजी नका करू, त्याच्याकडे माझं लक्ष आहेच, पण मी आता तुमच्याबरोबर येणार. म्हणून त्यांच्याबरोबर त्या संग्रामामध्ये जाऊन सामील झाले होते दादरा नगर हवेलीला. त्यामुळे असं हे त्या एकमेकांसाठी जीव देणारी माणसं असतात आणि एकमेकांवरती खरंच जीवापाड बोलून बोलून प्रेम करणारी नाही, न बोलता खरंच प्रेम असणारी तशी ती माणसं होती असं मला वाटतं. मला इथे आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे, कारण विषय तसा खूप असं आपण म्हणतो ना की मोठं नाव आणि त्यांचं मोठं काम, असे प्रसंग आपण करत असतो तेव्हा सेटवर जे वातावरण असतं ते खूप शांत आणि आपण त्या पद्धतीनंच ते केलं पाहिजे आणि असं एकंदरीत असावं किंवा असेल. पण किती मजा मस्ती खोडकरपणा चालायचा, काय सांगाल एकमेकांविषयी? नाही आमच्या आता कारण मुंबई हसली आहे म्हणजे खोड्या केल्या नाही, ती सगळी मजा मस्ती होतीच. नाही ती मजा मस्ती आमच्यामध्ये कायम चालायची आणि ते वातावरण हलकं करण्यासाठी खूप आवश्यकही असतं असं मला वाटतं. कारण मुळात काय की तुम्ही त्या सीनमध्ये त्याचा विचार करून जेव्हा एखादी गोष्ट करत असता त्यातून इतक्या मोठ्या सगळ्याच जणांची पात्र आहेत, इतकी मोठी मोठी व्यक्तिमत्व आहेत की त्याच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही प्रकारची हलगर्जी बाळगू शकत नाही. त्यामुळे तिकडे काम करताना आम्ही सगळेच जण खूप सिरियस होतो. एक तर सेटवरचं वातावरण हलकं फुलकं होतं. योगेशचा स्वभाव सुद्धा असा आहे की तो फार असं पट्टी घेऊन काम करणारा आणि आरडाओरडा करणारा असा माणूस नाही. शांतता होतीच सेटवरची आणि मला असं वाटावं कधीतरी की बाबूजींच्या वरती चित्रपट आहे म्हणून कदाचित ती शांतता आहे की काय, त्यांच्या इतकंच सगळे शांत स्वभावाचे आहेत की काय. पण खरंच हा दिग्दर्शकही आमचा तितकाच शांत होता. अच्छा हे करायचं आहे का, बरं करू आपण, इतकं त्याचं शांत सगळं होतं. आमच्या सीन्स वाचनाच्या वेळेला सुद्धा आम्ही जर का सीन्स वाचत असलो तर आम्ही व्हॅनिटीमध्ये बसून तो सीन वाचून घ्यायचो आणि तो योगेश इतका सुंदर वाचून दाखवायचा. त्यांनी सगळे वाक्य जी लिहिलेली आहेत ना ते इतकी स्वाभाविक आणि इतकी सुंदर पद्धतीने त्यांनी ते सगळं सीन्स लिहिलेले आहेत ना की मला असं वाटतं की यू शुड वेट टिल द 1 मे. थोडीशी उत्सुकता ताणून धरा तुमची, पण तुम्हाला जेव्हा हा शो तुम्ही पाहायला मिळेल तेव्हा तुम्हाला मी काय बोलतोय ते खऱ्या अर्थानं कळेल. माझा प्रश्न सर्वांना आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही सगळे त्या काळातलं संगीत तुम्ही जगलात
आणि माझा आत्ता आपण ऐकतोय बाहेर म्युझिक चालू आहे, तर तुम्हाला आजच्या काळात आता हल्लीचं जे संगीत आहे त्याबद्दल काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का, की याच्याकडे तुम्ही कसं पाहता ना त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड होतात. म्हणजे आता त्या काळातलं ते म्युझिक जे आहे ना ते अप्रतिम होतं. तुम्ही जर का त्याचं कम्पॅरिझन करायला गेलात तर मात्र कोणीतरी दुःखी होऊ शकतं त्याच्यात. त्यामुळे मला असं अजिबातच आत्ताच्या संगीताबद्दल काही वाईट किंवा ते वेगळं आहे ते मला आवडत नाही असं म्हणायचं नाही आहे. संगीत हे शेवटी संगीत आहे, ते त्याच 12 सुरांमध्ये बांधलेलं गेलं आहे. त्याची लय बदलते, त्याचा स्टाईल बदलते, त्याचं प्रोजेक्शन बदलतं, या सगळ्या गोष्टी बदलत जातात. बाबूजींचा काळ जो होता, ज्या काळात त्यांनी म्युझिक दिलं ते इतकं छान मृदू आणि छान आयुष्य त्यांचं जसं जगत होते तसं मला वाटतं त्यांच्या संगीतातून सुद्धा येत होतं. त्यांचं राष्ट्रप्रेम जेव्हा राष्ट्रगीत असेल एखादं तेव्हा तशा पद्धतीने त्याच्यातलं स्फुरण सुद्धा यायचं. आणि त्याच्यात जर का भक्तिगीत असलं तर ते गीत रामायण ऐकताना तितकंच आपल्याला तल्लीन करून डोळे मिटून प्रभू रामचंद्राचं स्मरण करावं, इतकं छान वाटावं, इतकं असायचं. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याचं कम्पॅरिझन आपण करू शकतो. ती तेव्हाची पद्धत वेगळी होती. आता तुम्हाला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता तेव्हाचं संगीत ऐकताना ना तेव्हा मोनोमध्ये किंवा स्टिरिओमध्ये रेकॉर्ड व्हायचं, ते 2 स्पीकरवरती ऐकायचं. पण आता तुम्ही जे ऐकता ते 5.1 सराउंड साऊंडमध्ये ऐकता. तर कदाचित अशी एक भीती योगेशजींना आणि श्रीधरजींच्या मनात होती की आताचं ते म्युझिक आपण कसं आधुनिक करायचं. तर त्याचं आधुनिकीकरण त्यांनी आताच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे ती जी गाणी आहेत जी आमच्या चित्रपटात तुम्हाला दिसणार आहेत, भले मग ते एक कडवं असो किंवा एखादं नुसतंच मुखडा असो, तर त्याच्या मागचं जे म्युझिक आहे ते म्युझिक तुम्हाला आत्ताच्या स्टाईलमध्ये 5.1 मध्ये ऐकू येणार आहे. त्यामुळे हे कुठेतरी थोडंसं आपण म्हणतात ना काळानुरूप जुळवून घेणं जे आहे तसं सुद्धा करून घेतलेलं आहे. आणि ते संगीत ऐकताना आणि ती गाणी ऐकताना रोमांच उभा नाही राहिला तरच नवल वाटेल मला. संगीताच्या आवडीचाच प्रश्न आता निघालाय तर मी इथे विचारेन की सुनील बर्वे जेव्हा एकटे असतात, छान त्यांना गाणी ऐकायचं असं वाटतं, एखादी छानशी गाणी ऐकावीत, हेडफोन लावा आणि मस्त, तर खास कोणती गाणी तुम्ही ऐकणं पसंत करता आणि ऐकता? म्हणजे आता आपण हे चित्रपटाचं विषयी बोलतोय आणि हे तर आलंच, पण एरवीही मला अशी शांत गाणीच आवडतात. पण नॉर्मली असं एखादं गाणं खूप आवडीचं असतं. हा, माझ्या आता तू म्हणशील ना तर आता मला त्या विजय गावंडे त्याचं मला म्युझिक खूप आवडतं. मला अजय अतुलचं तर आवडतंच अर्थात. म्हणजे त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की कोणालाही आता हे विचारायचंच नाही तुम्हाला अजय अतुल आवडतात का, कारण ते आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यामुळे ते आवडतातच, पण मला ते म्युझिक खूप आवडतं. आपण कुठल्या प्रकारचं म्युझिक म्हणशील ना तर मला असं संथ छान असलेलं म्युझिक आवडतं. मला गझल्स आवडतात अर्थातच. त्यामुळे मला जुनी भावगीतं आवडतात. तितकंच मला भक्तिगीत सुद्धा खूपच मोहून टाकतं. त्या वेळेला सकाळच्या वेळेला मग मी गझल ऐकणार नाही, मी कदाचित सकाळच्या वेळेला भक्तिगीत प्रिफर करीन. संध्याकाळच्या वेळेला एखादं यमन कल्याणमधलं अभिनव जाव छोडकर किंवा अशी गाणी आवडतील ऐकायला. सो ऑब्व्हियसली त्या वेळेला जे वाटेल ते मी ऐकणं प्रिफर करतो. पण कुठल्याही प्रकारचं म्युझिक असलं ना तरी आय जस्ट लव्ह इट. मी त्याच्यात खूप एन्ग्रॉस होतो. म्हणून बाई तू मुंबईचे रील्स आम्ही पाहतो तेव्हा ते बॅकग्राऊंडला छान छान म्युझिक ते असतं आणि तिची आवडतात ना कळते की मला जुनीच आवडतात. म्हणजे अगदी थेट सांगते मी अजूनही त्याच काळात अडकून पडली आहे. मी त्याच काळात जन्मले असते तरी जास्त आवडलं असतं, इतपत मला तो काळ भावतो. म्हणजे ऑब्व्हियसली म्युझिक कम्पेअर नाही करायचं वगैरे वगैरे, पण आत्ताच्या काळातले काही शब्द मला कधीच न सुटणारं कोड आहे अशी गाणी लिहिली जातात की तेरा प्यार 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 हुका मार, एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर की हे कोड आहे, म्हणजे हे मरेपर्यंत सुटणारच नाही की हे म्हणजे हे सांगा बरं म्हणजे काय. तर पण ती अर्थात ती वेगळ्या मूडची गाणी असतात, त्याला आपण धमाल म्हणून बघतो. पण ऑब्व्हियसली मी जुन्या काळात अडकलेली आहे. मला जुन्या काळातली गाणीच खूप जास्त देतात. शांतता वगैरे हे मला तिकडे जास्त आवडतात मला, कारण लहानपणापासून आईबाबांमुळे तीच गाणी इतकी मी ऐकली आहे की एक आहे मी त्या काळात अडकून पडलेली आहे, एवढं नक्की. मला एक प्रश्न विचारायचा आहे. श्रीधर फडके सरांनी जेव्हा पडद्यावर आपल्या आई वडिलांना पाहिलं तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती किंवा त्याच्या कुटुंबियाची काय प्रतिक्रिया होती? ते मला असं म्हणाले की आईची भूमिका अगदी शोभलात तुम्ही, उत्तम केली, तसं दिसली मला आई तुमच्यामध्ये. तर ती माझ्यासाठी खूप मोठी
कॉम्प्लिमेंट आहे. कालच आम्ही एका ठिकाणी प्रमोशन करताना ते म्हणाले की ते काय म्हणाले, हो बाबूजी फारच, हो मला ते दिसलेले असं ते स्वतः म्हणाले. त्यामुळे त्यांना खूपच आवडले आणि वी आर फॉर्च्युनेट टू काय पोर्ट्रे देअर कॅरेक्टर्स इन फ्रंट ऑफ ऑल द पीपल. त्यामुळे पुढच्या अनेक पिढ्यांना कदाचित आता सुधीर फडके म्हटले की कदाचित आमचे फोटो दाखवले जातील. आनंद वाटतोय. योगेश सरांना प्रश्न आहे. चित्रपटात 25 गाणी आहेत आणि या चित्रपटात बाबूजींच्या गाण्यांना कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही आहे. तर या गाण्यांची, म्हणजे हा सांगीतिक सिनेमा आहे, पण ह्या गाण्यांची प्रक्रिया काय होती? म्हणजे हे ठरलंच होतं की मग ते ठरवून केलं आणि आता आम्ही तर चित्रपट बघणार आहोत, पण तुम्ही पाहिलाय तर तुम्हाला ते दिसताना कसं दिसतंय? ठरवून असं नाही केलं खरं तर, कारण जसं जसं स्क्रिप्ट होत गेलं, बनत गेलं, गाण्यांचा वापर करायचा हे अध्यारूत आहे. म्हणजे बाबूजींची बायोपिक आणि त्यात म्युझिक नाही असं होणार नव्हतं. म्युझिक येणं अपेक्षित होतं. हा महाराष्ट्राचा महा म्युझिकल बायोपिक आहे असं आम्ही सातत्यानं म्हणतो. त्याचं कारण हे की एवढी गाणी आहेत. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे हीच एवढीच घेऊ शकलो ही खंत आहे आणि ही घेता आली त्याची मजा येते. अशा दोन्ही पातळ्यांवर याच्याकडे बघायला हवं. सिनेमामध्ये गाण्यांचा वापर आम्ही जसं आता सुनील म्हणाला की एखादा स्टांजा आहे, काही ठिकाणी 2 कडवी आहेत, ध्रुपद आहे काही ठिकाणी फक्त. गाण्यांचा वापर तो प्रसंग किंवा ती गोष्ट पुढे जाण्यासाठी म्हणून मी केलाय. म्हणजे गाणं हवंय म्हणून गाणं घातलंय असं नाही केलंय. जे मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा असंख्य प्रश्न डोक्यात असतील की कुठलं गाणं असेल, किती असतील, काय काय ऐकायला मिळेल. पण जेव्हा प्रेक्षकगृहात येऊन बसतील ना, त्यांना काही कळायच्या आत प्रत्येक एक सुखद धक्का मिळत जाणार की ओ या सिच्युएशनवर हे गाणं आहे, छान वाटतंय. कारण गाणी इतकी आहेत ती वापरायची कुठली हा प्रश्न जसा आहे तसाच हीच का वापरायची हाय होता ना. पण मला वाटलं की मला स्क्रीन प्ले लिहिताना जसं वाटलं की नाही, बाबूजी आणि ललिताबाईंच्या लग्नाचा सिक्वेन्स आहे किंवा बाबूजी दादरा नगर हवेलीमध्ये मुक्तीसंग्रामाला गेले आहेत आणि ललिताबाई तिथे उपस्थित आहेत सावलीसारख्या, तिथे काय असायला हवं किंवा काय असू शकेल जेणेकरून कथानक पुढे जाईल. कारण कथानकाला साजेसे गाणी असावी लागतात. आपल्याकडे गाणी फिक्शन फिल्ममध्ये जेव्हा बनतात ती तेव्हा सिच्युएशननुसारच बनतात. तशी इथं उलटं होतं. इथं सिच्युएशन आणि गाणं तयार होतं. आता मला सीन लिहायचा होता. त्यामुळे गदिमांनी लिहिलेले उत्तम शब्द माझ्या आधीच्या आणि पुढच्या लिखाणाला कुठं करेक्ट बसू शकतात हा पण मुद्दा फार महत्त्वाचा होता. सो म्हणून गाण्यांची योजना अख्ख्या संहितेमध्ये तशी केली आहे आणि त्यामुळे तुम्हाला नकळत कळणारही नाहीये की 27 गाणी तुम्ही ऐकली आहेत, इतकं ती सहजता आहे त्यामध्ये. सो हे मला वाटतं म्युझिकल बायोपिक असा असण्याचं जरा वैशिष्ट्य आहे. मला बाबूजींचं आवडणारं गाणं कोणतं? मी सांगू का? हे सगळेजण वेगवेगळं सांगतील, मीही सांगीन, पण हा प्रश्न फार कठीण आहे त्याचं उत्तर देणं. याचं कारण सांगतो. बाबूजींनी पोवाडा, लावणी, भावगीत, चित्रपट गीत, ते गीत रामायण इतकं मोठं काम करून ठेवलं. यातलं कुठलं निवडायचं आणि असंही होता कामा नाही अच्छा याला हे आवडते म्हणजे हे नाही का, असं पण होता कामा नाही ना. त्याच्यामुळे मला फार कठीण वाटतंय. ती आईला प्रत्येक मूल सारखं जसं असतं ना तसं मला वाटतं की आमचं आहे की बाबूजींचं प्रत्येक गाणं हे आम्हाला सारखं आहे. तरी तुम्हाला कोणाला वैयक्तिक गाणं सांगायचं असेल तर तुम्ही सांगा. मी अशी म्हणजे आम्ही एक आम्हाला आवडणारी 100 गाण्यांची लिस्ट पाठवली तर चालेल का? पहिली 100 गाणी ही आम्हाला इक्वली आवडतात. कारण खरोखरच योगेश म्हणाला तसं की मग असं ओळीत तुला ते आम्हाला सांगतच राहायला लागेल इतकं प्रत्येक गाण्यावरती फक्त आम्ही नाही तर लोकांनी सुद्धा भरभरून प्रेम केलं. त्यातून मला असं वाटतं अगदी विचारलंच ना तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अत्यंत रेलेव्हंट वाटेल असं गाणं म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं. असं मला वाटतं की ते कुठल्याही काळात तुम्ही ऐकलत ना तरी सुद्धा ते तितकंच रेलेव्हंट वाटेल. आयुष्याबद्दलचं एकूणच सार जे आहे ना ते गदिमांनी लिहिलेलं आहे आणि त्याच सुंदर पद्धतीने बाबूजींनी ते मांडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते गाणं निर्विवादपणे सगळ्यांचं आवडतं गाणं आहेच आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी रेलेव्हंट सुद्धा वाटेल. सागर सरांसाठी शेवटचा प्रश्न आहे की सागर तळाशीकर म्हटल्यानंतर घराघरातला आणि मनामनातला चेहरा मालिकांमुळे, पण तुमची एक मालिका आहे की
जी कधी न पुसणारी आहे ती म्हणजे 4 दिवस सासूचे. अनेक वर्ष चालू होती. आजही 4 दिवस सासूचे म्हटलं की तुमचा चेहरा आम्हाला आठवतो. तर त्या मालिकेतला एखादा किस्सा, ती आठवण आज आम्हाला या ठिकाणी ऐकायला आवडेल. 4 दिवस सासूचे खूप वर्षापूर्वीची आठवण आहे आणि खूप वर्ष काम केलेली आहे. कारण ती माझ्यामध्ये 13 वर्ष वगैरे सिरियल चालली आणि 8-9 वर्ष तरी मी त्याच्यामध्ये काम केलं. मुळात ना मला त्या सिरियलचे आभारही मानायचे आहेत. कारण कसं आहे माहिती आहे का, मी प्रत्येक माणूस जो छोट्या शहरातून या मुंबईच्या मायानगरीमध्ये येतो अभिनेता व्हायला, तर त्याला प्रत्येकालाच चांगलीच कामं करायची असतात, खूप मोठी कामं करायची असतात, मोठे सिनेमे करायचे असतात, मेन लीडच करायचं असतं. तसंच माझंही होतं. आणि कसं होतं की ते प्रत्येकाला मिळतंच असं नाही. अजूनही मला तशा पद्धतीची कामं मिळाली तसं मला वाटत नाही. सिरियल्स भरपूर केल्या मी, 70-80 सिरियल केल्या आत्तापर्यंत. नंतर आता म्हणून मला म्हणजे आता हा जो रोल मिळाला आहे ना, तो म्हणजे त्याचा मला खूप आनंद होतो. म्हणजे त्याच्यातले पैसे म्हणा किंवा इतर म्हणण्यापेक्षा हा मला म्हणून याच्या प्रमोशनसाठी मी योगेश इतकाच मलाही आनंद असतो की चला जाऊयात आपण तिकडे. नाहीतर नुसतं रुटीन म्हणून जाण्यातला हा भाग नाही आहे. पण आता मग तेव्हा 4 दिवस सासूसारख्या ज्या सिरियल्स होऊन गेल्या ना, की त्यांचे आभार मला एवढ्यासाठी मानायचे आहेत की त्यांनी मला मुंबईत जिवंत ठेवलं. त्यांनी, नाहीतर मी 3-4 वर्ष वाट बघून मी जर हट्टीपणा करून राहिलो असतो की मी सिरियल करणार नाही, मला सिनेमा आला तरच करेन, मी प्रायोगिक रंगभूमीवरचं आहे आणि मी फक्त तशा पद्धतीचंच काम करेन, एवढंच म्हणत राहिलो असतो, 3ऱ्या वर्षी मी परत गेलो असतो आणि वकिली सुरू केली असते. पण ते नाही. मला या सिरियल माध्यमाचं, टेलिव्हिजन माध्यमाचं खरंच मनापासून आभार मानावे वाटतात की त्यांनी आम्हाला जिवंत ठेवलं इथं, आमच्या इथल्या सगळ्या गरजा भागवल्या की ज्याच्यामुळं आज 15-20 वर्षानंतर मला गदिमा मिळत आहेत. हा एक फार महत्त्वाचा भाग टेलिव्हिजनचा आहे, 4 दिवस सारख्या सिरियलचा आहे. त्यामुळं जे लोक म्हणतात की टेलिव्हिजन मी करत नाही, मला फक्त सिनेमा हाच खरा आहे, तर तसं काही नाही आहे. मुळात सिनेमा मिळणं, तुम्हाला ते करणं हे फार नशिबाचा भाग आहे आणि इतरही गोष्टी त्याच्यामध्ये बऱ्याचशा इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे हा एक भाग मला 4 दिवस सारख्या, आणि 4 दिवसचा तर फार मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये. कारण 8-9 वर्षांचा कालावधी माझा त्याच्यामध्ये गेलेला होता की ज्या सिरियलचं पेमेंट ठरलेल्या दिवशी यायचं. अत्यंत प्लॅन्ड सिरियल होती. त्याच्यामध्ये आम्हाला अख्खा महिना सुट्टी असायची. मे महिन्याला प्रत्येक कलाकाराच्या घरामध्ये आंब्याच्या पेट्या यायच्या. आणि आज जर आत्ता आपण आहोत एप्रिलमध्ये, मेच्या तारखा आम्हाला आत्ता दिलेल्या असायच्या. कविता लाड मेढेकर आपल्याला माहिती असेल, तिची 2 बाळंतपणं झाली त्यात. ओके. आणि ही म्हणजे मी कौतुकानं तुम्हाला सांगतो की प्रेग्नन्सीचे शेवटचे 3 महिने, नंतरचे 3 महिने, 6 महिने ती सुट्टीवर होती आणि रोज दिसत होते. इतकं प्लॅनिंग त्या प्रोडक्शन हाऊसचं होतं. त्यांनी पुढच्या 6 महिन्याचा स्क्रीन प्ले, त्याचे डायलॉग, सगळे सीन तिचे 6 महिने आधी करून ठेवले होते. आणि हे 6 महिने ती सतत दिसत होती. त्याच्यामुळे ती असं नाही की 1.5 महिने ती कुठे दिसतच नाही आहे, 3 महिने कुठे गेली, मग आजारी पडली आहे, गायब झाली आहे, असं काही नाही. नेहमीप्रमाणेच ते दिसत होते. हे जे प्लॅनिंग त्यांचं होतं ते खूप महत्त्वाचं होतं असं मला वाटतं. आणि माझ्यासारख्या कलाकारांना की आजही मी अजूनही स्वप्न बघू शकतो की ठीक आहे, आता मी माझी 50शी झाली आहे, ठीक आहे, 60चा एखादा मेन रोल मला मिळेल, पुढे आणखी एखादा कुठला तरी मोठा रोल माझ्यासाठी मिळू शकेल, पण तोपर्यंत मला सिरियलच जगवेल ना. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या अजूनही आमच्या आशा पल्लवीत ठेवतं चांगलं काम करायसाठी, ते टेलिव्हिजन आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि एक तुम्हाला सांगू नये, आता सुनीलनं पण भरपूर केलं, रोडमयीने केलेलं आहे. ती खरंच एक फॅमिली होऊन जाते. आणि मला माझ्या आयुष्यामध्ये काही सिरियल्स खूप उत्तम करायला मिळाल्या. गुंतता हृदय एक होती, सोनिया चौंबरा होती, असंभव होती, एक धागा सुखाचामध्ये सुनील आणि मी पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केलं होतं. ती एक अप्रतिम सिरियल होती. अशा वर्तमान नावाची, म्हणजे तुमच्याच क्षेत्राशी निगडीत इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमवरती ही सिरियल माझी पहिली केली होती. आणि माझं नशीब असं की त्याचं लिखाण केलं होतं अरुण साधू, संजय पवार, अभिराम भडकमकर आणि चंद्रशेखर पडसळकर यांनी. सगळ्या ज्वलंत इश्यूवरती 1-1 तासाचा तो एपिसोड होता. आणि तेव्हा त्याच्यामध्ये मी मेन लीड करायचो, मी आणि शुभांगी गोखले.
तर अशा सगळ्या पद्धतीचं काम करायचं भाग्य मला नक्कीच मिळालं. मुलाखतीची सांगता एका गाण्याने हो दे पुन्हा, म्हणजे जशी सुरुवात झाली तसंच गाण्याने. सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. वा. तर यंदाचा महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे आपल्या सगळ्यांसाठी सुखकर आणि संगीतमय होऊन जाणार आहे, कारण चित्रपट येतोय आपल्या भेटीला, स्वरगंधर्व सुधीर फडके. आणि अर्थात तो सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन पाहायचा आहे, कारण आता मुलाखत रंगली आहे, सिनेमाही तसाच आपल्या सगळ्यांना स्वतःमध्ये गुंतवून ठेवणार आहे. त्यामुळे 1 मे तारीख लक्षात ठेवा.